नमस्कार, आशू रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज रवा बेसनाची रेसिपी करणार आहोत। ढोकळा बनवण्यासाठी 1 वाटी बेसन घेतले आहे। त्याचसोबत अर्धा वाटी रवा घ्यायचा आहे, बारीक रवा घ्यायचा आहे। त्यानंतर 1 टेबलस्पून साखर घेतली आहे, अर्धा चमचा मीठ घ्यायचं आहे, पाव चम्मच हळद घ्यायची आहे, पाव चम्मच लिंबू सत्व घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धा कप दही घ्यायचे आहे। त्यानंतर पाणी टाकायचं आहे। त्यानंतर बॅटर चांगले फेटायचे आहे, पाणी थोडे थोडे टाकून फेटायचं आहे। बॅटर घट्ट आहे, यामध्ये आता अर्धा कप पाणी घालूया। बॅटर चांगले फेटायचं आहे, 1 मिनिटापर्यंत फेटायचं आहे। 10 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवूया हे बॅटर। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकले आहे, स्टँड ठेवले आहे। मी इथे एक छोटी प्लेट घेतली आहे, या प्लेटला तेल लावायचे आहे। ते आपण स्टीमर तयार करून घेतले आहे, त्यावर ठेवणार आहोत ही प्लेट। आता बॅटरला 10 मिनिटं झाले आहे, बॅटर व्यवस्थित फुलले आहे। यामध्ये अर्धा चम्मच सोडा टाकते आहे आणि व्यवस्थित एका दिशेने फेटून घ्यायचे आहे। बघा बॅटर कसे फुलले आहे। आता हे बॅटर ताटामध्ये टाकायचे आहे, फुल गॅसवर होऊ द्यायचे आहे। यावर आता ताट ठेवूया। ढोकळा बघूया झालाय का। वाव, किती छान ढोकळा झालाय। यावर सुरी टाकून चेक करून घेऊया। तडका तयार करून घेऊया। 1 पळी तेल टाकली, त्यामध्ये कढीपत्ता ॲड केला आहे। त्यानंतर जिरं मोहरी टाकली आहे। जिरं मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे। त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकूया, चवीपुरता मीठ टाकूया, थोडीशी साखर टाकूया। त्यामध्ये साखर टाकल्याने छान लागतो ढोकळा गोड। उकळी येऊ द्यायची आहे छान। इकडे ढोकळा बघूया। वाव, किती छान ढोकळा झाला आहे। आता ह्या ढोकळ्याला आपण कट करून घेऊया। पूर्ण अशाच प्रकारे कट करून घ्यायचा आहे ढोकळा। आपण जो तडका तयार केलेला होता यावर टाकूया। हे बघा किती छान ढोकळा झालेला आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।